as we learn about that diffusion. So now we are going to start the next part, that is said to be the osmosis. Okay, now we are going to start what about the osmosis. But before starting the osmosis process, first of all see what about the water potential. Okay, water potential नावाची प्रोसेस या ठिकाणी तुम्ही एकदा बघून घ्या. Okay, so water potential. So just here, so what is mean by the term water potential? Okay, the water potential, which means nothing but kinetic energy. Okay, kinetic energy present in water or solution. This is somewhat called as water potential. Okay, so kinetic energy present in that water or solution, that is said to be the water potential. So this water potential which is represented as psi W or only psi, that is PSI representation. Okay, so represented as a psi W or psi, that is nothing but the water potential. Okay, which can be represented by that particular sign. Okay, can be measured. It can be measured by or measured in Pascal. Okay, Pascal we just call it as. Okay, Pascal मध्ये मोजलं जातं नाही. ओके, म्हणजे जनरली तुम्ही जर बघितलं तर वॉटर पोटेन्शियल विच इज मेजर इज इन पास्कल. ओके, प्रेशर मेजर करण्याशी रिलेटेड आहे हे. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं सो वॉटर पोटेन्शियल ही जी काही कन्सेप्ट आहे तर वॉटर पोटेन्शियल इनडायरेक्टली कसं असणार आहे. सो जर प्युअर वॉटर घेतलं, इफ वी टेक सो व्हॉट अबाउट अ बीकर दॅट इज ए विथ प्युअर वॉटर, नो एनी काइंड ऑफ सोल्यूट. प्युअर वॉटर म्हणजे सॉल्व्हंट आहे. प्युअर वॉटर म्हणजे सॉल्व्हंट आहे. ए इज नथिंग बट द सॉल्व्हंट. ए हा सॉल्व्हंट आहे. ओके, तर याचं प्युअर वॉटरचं वॉटर पोटेन्शियल जे काही असणार आहे विच इज ऑलमोस्ट झिरो. प्युअर वॉटरचं वॉटर पोटेन्शियल काय असणार आहे, झिरो. हा क्वेश्चन याच्या आधी एक्झाम मध्ये पडलेला आहे. अँड दिस इज नथिंग बट द मॅक्झिमम वॉटर पोटेन्शियल. ओके, याला काय कन्सिडर केलं जातं, मॅक्झिमम वॉटर पोटेन्शियल कन्सिडर केलं जातं. प्युअर वॉटर मधलं वॉटर पोटेन्शियल दॅट इज झिरो मॅक्झिमम. when we add solute, याच्यामध्ये आपण जेव्हा solute ऍड करू. ओके, when we add the solute, ओके, याच्यामध्ये solute आपण ऍड करू. as we add the solute in that pure water, so that pure water which converted into the solution, but this solution which having less amount of solute, कमी solute आहे, so that solution is called as hypotonic solution. Hypotonic म्हणायचं as compared to the next one which having the more solute. याच्यामध्ये खूप जास्त या ठिकाणी काय आहे, सोल्यूट आहे, खूप जास्त सोल्यूट आहे. सो दिस इज समवॉट कॉल्ड ॲज हायपरटॉनिक सोल्युशन. हायपरटॉनिक सोल्युशन. ओके, हायपोटॉनिक आहे हे आणि हे हायपरटॉनिक आहे. ओके, सो हायपोटॉनिक आणि हायपरटॉनिक. आता याच्यामधलं वॉटर पोटेन्शियल जर तुम्ही टाकलं, ॲज वी ऍड मोर अँड मोर सोल्यूट जेवढे आपण ऍड करत जाऊ त्या सोल्यूटनं क्रिएट केलेलं जे प्रेशर आहे, दिस इज अ निगेटिव्ह प्रेशर. अँड दिस निगेटिव्ह प्रेशर इज कॉल्ड ॲज सोल्यूट पोटेन्शियल. The negative pressure created due to the solute called as solute potential. The negative pressure which is created because of that solute is called as, we can say it as a solute potential. And that solute potential which can decrease the water potential. Water potential decrease करेल. म्हणजे इथं झिरो होतं तर इथं निगेटिव्ह असणार आहे आणि इथं निगेटिव्ह असणार आहे हायपोटोनिकला. तर हायपोटोनिकला तर काय, हायपरटोनिकला तर काय असणार आहे, मोर निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहे. In case of hypertonic, so the value is more negative because of having the more solute. Okay, त्याच्यामध्ये solute जास्त, so that's why the value of water potential which is more negative. It means that actually the solute which can affected on the water potential.
वॉटर पोटेन्शियल वरती सोल्यूटचा परिणाम पडतो, लक्षात घ्या. एवढंच नाही, इफ वी यूज द प्रेशर, एनी एक्सटर्नल प्रेशर, ओके, एखादं एक्सटर्नल प्रेशर जर तुम्ही याला अप्लाय केलं ना, तर एक्सटर्नल प्रेशर मुळे सुद्धा तुमचं वॉटर पोटेन्शियल काय होतं, चेंज होतं. पण जनरली एक्सटर्नल प्रेशर जर अप्लाय केलं तर वॉटरची इनडायरेक्टली प्युरिटी वाढेल उलट, लक्षात घ्या. जसं तुम्ही एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केलं तर याच्यातलं वॉटर सेपरेट या ठिकाणी आपल्याला निघेल, है की नाही. म्हणजे तुमचा जो ह्याचा मटेरियल ट्रान्सफर होण्याचा रेट आहे तो वाढेल. पण जनरली वॉटर पोटेन्शियल जनरली तुम्हाला जर काढायचं असेल तर वॉटर पोटेन्शियल इज इक्वल टू तुम्ही दाखवणार सोल्यूट पोटेन्शियल प्लस प्रेशर पोटेन्शियल. ओके, दिस इज अन आयडियल इक्वेशन. ओके, हे इक्वेशन तयार झालं की या इक्वेशन मध्ये काय दाखवलंय की वॉटर पोटेन्शियल हे सोल्यूट पोटेन्शियल आणि प्रेशर पोटेन्शियलच्या बेरजेने तयार होतं. द सम ऑफ सोल्यूट पोटेन्शियल अँड प्रेशर पोटेन्शियल. तर याच्यातली द व्हॅल्यू ऑफ प्रेशर पोटेन्शियल विच इज ऑलवेज पॉझिटिव्ह and the value of solute potential which is always negative, and so that's why actually water potential which is depending on that particular value. ओके, मॅक्झिमम किती असतं हे, तर 0 असतं. याचा अर्थ आहे नंतरच्या स्टेप्स मध्ये इनडायरेक्टली हे काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. नंतरच्या स्टेपला हे निगेटिव्ह असणार आहे. तर इथं काही केसेस तुम्हाला इथे विचारात घ्यावे लागतील. काय केसेस आहेत, जेव्हा प्रेशर इज इक्वल टू 0 or we can say it as a ideal or atmospheric pressure असेल. ओके, प्रेशर 0 किंवा त्याला आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणूया, एवढं जर असेल तर त्या वेळेला या ठिकाणी वॉटर पोटेन्शियल इज इक्वल टू द सोल्यूट पोटेन्शियल, ही तुमची व्हॅल्यू येईल. द व्हॅल्यू ऑफ वॉटर पोटेन्शियल इज एक्झॅक्टली इक्वल टू द सोल्यूट पोटेन्शियल. ओके, सो या पद्धतीने म्हणजे जेवढी सोल्यूट पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे तेवढीच वॉटर पोटेन्शियलची व्हॅल्यू येईल त्या वेळेला तुमची, लक्षात घ्या. ओके, म्हणजे ज्या कंडिशनला तुम्ही जर इथं जर बघितलं, सो व्हॉट अबाउट वी कॅन से इट ॲज अ प्युअर वॉटर जर असेल त्याची व्हॅल्यू जर इथं जर 0 असेल, हे जर 0 असेल, हे जर 0 आहे, तर याचा अर्थ सोल्यूट आहे का तिथं, नाही. म्हणजे सोल्यूटने क्रिएट केलेलं प्रेशर नाही असा त्याचा अर्थ झाला. याचा अर्थ ते काय आहे, याची व्हॅल्यू 0 आहे म्हणल्यानंतर हे नाही म्हणजे ते काय आहे, सॉल्व्हंट आहे, प्युअर सॉल्व्हंट आहे की नाही, असा त्याचा अर्थ होईल. हा झाला केस मधला पहिली केस. ओके, दुसरी केस काय येईल लक्षात घ्या. दुसरी केस अशी येईल व्हेनेवर सोल्यूट हे जे काही असणार आहे तर हे जर 0 असतील, ओके, किंवा हे जर 0 असतील, ओके, हे नसतील इथं प्रेझेंट, ओके, सोल्यूट अब्सेंट असतील, ओके, तर त्या वेळेला वॉटर पोटेन्शियल इज इक्वल टू प्रेशर पोटेन्शियल. वॉटर पोटेन्शियल इज इक्वल टू प्रेशर पोटेन्शियल, त्यावेळेला ही व्हॅल्यू येईल, लक्षात घ्या. तर या पद्धतीचे इनडायरेक्टली इथं तुम्हाला 2 पॉइंट डोक्यात घ्यावे लागतील. आता याच्या व्यतिरिक्त इनडायरेक्टली अजून काही अप्लाइड कन्सेप्ट इथं कळणं गरजेचं आहे. सो वेन वी पुट दॅट प्लांट सेल इनटू द सोल्युशन, okay, into that different kind of solution, when we put that animal cell into that different solution, what would happen, just here. Okay, काय होईल बघूया आता. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे तुम्हाला, एकदा बघा पटकन. Okay, thank you. So just now we just going to move toward so about the result. Okay, about the result. The solution, this one is pure water, pure solvent. This one is a hypotonic with less solute and having more solute, that is hypertonic. More solute असतील तर hypertonic. ओके, याच्यामध्ये जर समजा तुम्ही काय केलं, if we take about animal cell, if we place that animal cell into the pure solvent, याच्यामध्ये जर आपण animal cell जर टाकली pure solvent मध्ये, सो आपल्याला काय रिझल्ट मिळेल बरं,
अॅनिमल सेल जर याच्यामध्ये टाकली तुम्ही या प्युअर सॉल्व्हंट मध्ये तर काय होईल, तर अॅनिमल सेलच्या बाबतीमध्ये आतमध्ये काय असणार आहे, सोल्यूट असणार आहेत प्रेझेंट, आणि इकडे बाहेर सोल्यूट नाहीयेत. म्हणजे इथालचं वॉटर पोटेन्शियल प्युअर सॉल्व्हंट मधलं नक्कीच जास्त आहे आणि सेलच्या आतमधलं वॉटर पोटेन्शियल कमी आहे. मग त्याच्यामुळे वॉटर काय होईल, बाहेरून मध्ये जाईल. वॉटर काय होईल, सॉल्व्हंट कडून वॉटर सेलच्या मध्ये जाईल. सेल गेट्स टर्जिड, सेल टर्जिड होईल, अॅनिमलची टर्जिड होईल एका स्टेप पर्यंत आणि नंतर पुन्हा काय होईल, बस्ट होईल अँड बस्ट. ओके, तर हे अप्लाइड पॉइंट आहे, अतिशय महत्त्वाचे, समजून घ्या. ओके, सो अॅनिमल सेल जर प्युअर या ठिकाणी सॉल्व्हंट मध्ये टाकली तर याच्यामध्ये सोल्यूट असणार आहेत अॅनिमल सेल मध्ये. त्याच्यामुळे काय, तर इथालचं जे वॉटर पोटेन्शियल बाहेरचं आहे, तर बाहेरचं वॉटर पोटेन्शियल जास्त आहे अॅनिमल सेल पेक्षा. त्याच्यामुळं बाहेरचं वॉटर हे अॅनिमलच्या सेल मध्ये जाईल, अॅनिमलची सेल फुगेल, इट बिकम्स टर्जिड. ओके, याला म्हणायचं एंडोऑस्मोसिस. वॉटर मध्ये मूव्ह होणं, या प्रक्रियेला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड ॲज एंडोऑस्मोसिस. एंडोऑस्मोसिस म्हणायचं आणि सेल बस्ट होईल. ओके, हेच जर तुम्ही प्लांट सेलच्या संदर्भात केलं तर काय होईल बरं, इफ वी प्लेस दॅट प्लांट सेल इनटू द प्युअर सॉल्व्हंट. ओके, प्युअर सॉल्व्हंट मध्ये जेव्हा तुम्ही प्लांट सेल टाकाल, ओके, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही प्लांट सेल टाकाल काय होईल, बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ दॅट व्हॅक्यूल, प्लांट सेल मध्ये व्हॅक्यूल प्रेझेंट असतं आणि व्हॅक्यूल असतं आणि सेल वॉल असते. याच्यामुळं सेल टर्जिड होईल बट नॉट बस्ट ड्यू टू सेल वॉल अँड व्हॅक्यूल. व्हॅक्यूल आणि सेल वॉल असल्यामुळं सेल बस्ट होणार नाही. ओके, जसं एक ट्यूब टायर मध्ये ठेवून हवा मारली तुम्ही, फुटेल का बरं, नाही फुटणार. पण तेच ट्यूब जर तुम्ही बाहेर ठेवलं आणि हवा मारली, आहे का नाही, फुटेल की नाही. का, कारण जनरली तुम्ही जर बघितलं तर त्याला वरून कव्हर आहे ट्यूब टायरचं, त्याच्यामुळे काय होणार नाही, ते फुटणार नाही. तसं इथं सेल वॉल आणि व्हॅक्यूल आहे, व्हॅक्यूल मेंटेन करत असतं ऑस्मोसिस, आहे का नाही. ऑस्मो रेग्युलेशन करणं हे व्हॅक्यूलचं काम आहे. तर इथे या पद्धतीचं फंक्शन होईल. हे झालं व्हॉट अबाउट द प्युअर सॉल्व्हंट. व्हेन वी प्लेस दॅट अॅनिमल सेल इनटू द हायपोटोनिक सोल्युशन, आपण जेव्हा हायपोटोनिक सोल्युशन मध्ये अॅनिमल सेल ठेवू, इथे काय होईल, सेल हायपोटोनिक म्हणजे कुणाच्या हायपोटोनिक, या सेलच्या हायपोटोनिक. याचा अर्थ आहे सेल मधलं वॉटर पोटेन्शियल जास्त आहे आणि याच्यातलं वॉटर पोटेन्शियल बरोबर आहे का, बिलकुल नाही. हायपोटोनिक म्हणजे इनडायरेक्टली सोल्युशन मध्ये कसं आहे, हायपोटोनिक म्हणजे सोल्यूट बाहेर कमी आहे, बाहेर सोल्यूट कमी आहे म्हणजे वॉटर पोटेन्शियल बाहेरचं अजूनही जास्तच आहे. ओके, आणि याच्यातलं वॉटर पोटेन्शियल काय आहे, वॉटर पोटेन्शियल कमी आहे म्हणजे इथं पण तसंच होणार आहे, सेम होणार आहे. जसं इथं घडलं ना, इथं तर फक्त इथं रॅपिड घडणार आहे, इथं थोडासा स्लो, हळूच, वेळ लागेल थोडासा. ओके, या पद्धतीने सेम दोन्हीकडे. इथं हायपरटोनिक मध्ये ठेवलं, हायपरटोनिक म्हणजे बाहेरचं वॉटर पोटेन्शियल कमी आहे सेलपेक्षा, सेलपेक्षा बाहेरचं वॉटर पोटेन्शियल कमी आहे म्हणजे बाहेर मधलं वॉटर बाहेर येणार, मधलं वॉटर बाहेर येणार आणि मधलं वॉटर बाहेर आलं की सेल काय बनेल, इट बिकम और इट इज श्रिंक, श्रिंक अँड बस्ट. बिचारी ॲनिमल सेल तिन्ही केस मध्ये बस्ट व्हायला लागली. ॲनिमल सेल काय व्हायला लागली आहे, तिन्ही केस मध्ये बस्ट व्हायला लागली, लक्षात घ्या. सो श्रिंक अँड बस्ट, इथं टर्जिड अँड बस्ट, हे दोन्ही केसेस ॲज इट इज, याच्याशी कन्सर्न. ओके, फक्त थोडासा वेळ लागेल याला, हे रॅपिड होईल, बस एवढंच. ओके, इथं श्रिंक अँड बस्ट. ओके, सो व्हॉट अबाउट द प्लांट सेल. प्लांट सेल जर याच्यात ठेवली तर काय होईल, वॉटर पोटेन्शियल बाहेरचं कमी आहे तर याच्यातलं मटेरियल बाहेर येईल, तर याला म्हणायचं प्लाझ्मोलायसिस होईल. प्लाझ्मोलायसिस म्हणजे जस्ट कन्स्ट्रिक्शन होईल, आतमध्ये श्रिंक होईल बट नॉट बस्ट, फक्त प्लाझ्मोलायसिस होईल. हे जर पुन्हा तुम्ही याच्यात नेऊन टाकलं की पुन्हा हे वॉटर मध्ये येईल, याला म्हणायचं रिप्लाझ्मोलायसिस और डिप्लाझ्मोलायसिस. ओके, म्हणजे रिगेन द शेप,
हे कोण करू शकतं? रिगेन शेप जर याच्यात पुन्हा मांडली तर फक्त प्लांट करू शकतो. प्लांट सेल, ॲनिमल सेल तर अशी बस्ट होणार आहे, ती नाही करणार. पण जर समजा आता बघा आपण सलाईन घेतो, त्या सलाईनच्या बाबतीत काय असतं? सलाईन मध्ये काय असतं? जे कॉन्सन्ट्रेशन आहे याच्यातलं, दॅट कॉन्सन्ट्रेशन इज एक्झॅक्टली सेम ॲज आवर सेल. आपल्या सेलमध्ये जेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे सोल्यूटचं तेवढंच कॉन्सन्ट्रेशन याच्यात असतं. याला म्हणायचं आयसोटोनिक सोल्युशन. आयसो म्हणजे सेम, टोन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, हायपर म्हणजे जास्त, टोन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. डोक्यात घ्या, हायपो म्हणजे कमी आणि टोन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. कमी कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे वॉटर पोटेन्शियल जास्त आहे, सोल्यूट कमी वॉटर जास्त. सोल्यूट जास्त हायपर म्हणजे सोल्यूट जास्त, वॉटर पोटेन्शियल कमी. इथं वॉटर पोटेन्शियल एक्झॅक्टली सेम ॲज particularly that water potential is in animal cell or particular cell we place it in. ओके, दोघांचं वॉटर पोटेन्शियल सेम आहे आणि दोघांचं वॉटर पोटेन्शियल जर सेम असेल तर इथं काय होणार नाही? नो चेंज. दोन्हीच्या बाबतीमध्ये काय होणार नाही? नो चेंज. ओके, चेंज होणार नाही. जेव्हा त्या सेलच्या वॉटर पोटेन्शियल एवढंच बाहेरचं वॉटर पोटेन्शियल असेल तर एवढा काही चेंज होणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण जी सलाईन घेतो तर ही सलाईन जी असणार आहे, सलाईनचं कॉन्सन्ट्रेशन हे आपल्या सेलच्या कॉन्सन्ट्रेशन एवढं असतं. त्याच्यामुळे काय होतं, जे आवश्यक घटक आहेत तेवढे घेतले जातात पण सेल बस्ट होत नाहीत. लक्षात घ्या, सेल काय होत नाही? बस्ट होत नाहीत, कारण सलाईन एवढंच वॉटर पोटेन्शियल सेलचं पण असतं. ओके, तर या पद्धतीचं जनरली पार्ट आहे. इज इट क्लिअर? ओके, जस्ट कीप इन माइंड अँड राईट डाउन.